आज आपण गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे कट ऑफ बघणार आहोत. 2020-21चे गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ आपण बघूयात. तर या ठिकाणी ही सर्व अधिकृत माहिती आहे की जी आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनल मार्फत बघतोय. तर यामध्ये जे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ असा आहे का शेवटच्या विद्यार्थ्यांचं जे नर्सिंग गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्यांची ही सगळी अधिकृत माहिती आहे. तर आपण कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई या कॉलेजची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. गव्हर्नमेंट कॉलेज कोणते आहेत तर BJ नर्सिंग पुणे, GMC नर्सिंग नागपूर म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नर्सिंग नागपूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नर्सिंग औरंगाबाद हे गव्हर्नमेंट कॉलेज अधिकृत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी सुरुवात करूयात आपण कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजपासून. या मध्ये आपण जर बघितलं तर नीटमध्ये ज्या डिफेन्स कॅटेगरीतील विद्यार्थ्याला नीटमध्ये फक्त 76 मार्क होते अशा विद्यार्थ्याचं सुद्धा ॲडमिशन या गव्हर्नमेंट कॉलेजला झाल्याचं पाहायला भेटतं आणि त्याचसोबत फिजिकल हँडिकॅप असणाऱ्या 109 मार्क असलेल्या विद्यार्थ्याचं सुद्धा ॲडमिशन गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला झाल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे. आपण इतर देखील कॅटेगरीचे कोणत्या कोणत्या मार्कवरती कोणत्या नीटच्या ऑल इंडिया रँकिंगनुसार या BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन झालेले आहे त्याची माहिती आपण बघूयात. कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई. तर यामध्ये S म्हणजे असणारे नीटचं ऑल इंडिया रँकिंग आणि M म्हणजे असणारे नीटचे मार्क. SC कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन 2020-21 साली झालेलं होतं त्या शेवटच्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 2,55,959 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्क होते 344. यावर्षी सुद्धा ज्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 2,55,959च्या आतमध्ये ज्या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला होऊ शकतं. त्याचसोबतच या SC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 344 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 344च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर ST कॅटेगरीमधून आपण जर बघितलं तर जे शेवटचं ST कॅटेगरीमधून जे ॲडमिशन झालेलं होतं त्या शेवटच्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 7,16,861 आणि नीटमध्ये त्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्याला मार्क होते 137. यावर्षी सुद्धा ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या नर्सिंग कॉलेजला गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग हा 7,16,861च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ST कॅटेगरीमधून ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्याचसोबतच ज्या ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 137 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 137च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं या नर्सिंग कॉलेजला त्या शेवटच्या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 2,67,129 आणि नीटमध्ये त्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्याला मार्क होते 336. तर यावर्षी सुद्धा ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग हा 2,67,129च्या आतमध्ये असेल अशा VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्याचसोबत ज्या VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 336 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 336च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा VJ कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर NT1 कॅटेगरीमधून आपण माहिती बघूयात. NT1 कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन या कॉलेजला झालेलं होतं त्या शेवटच्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 4,29,793 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्याला मार्क होते 242. तर यावर्षी सुद्धा ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग हा 4,29,793च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्याचसोबत ज्या NT1 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 242च्या जवळपास मार्क असतील किंवा 242 पेक्षा जास्त मार्क असतील असे सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन NT1 कॅटेगरीमधून या नर्सिंग कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी NT2 कॅटेगरी. NT2 कॅटेगरीमधून जे शेवटचं ॲडमिशन या कॉलेजला झालेलं होतं त्या शेवटच्या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 2,02,868 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्क होते 385. तर यावर्षी सुद्धा ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे त्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 2,02,868च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्याचसोबतच ज्या NT2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 385 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 385च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजमध्ये होऊ शकतं.
पुढची कॅटेगरी आपण बघूयात NT3 कॅटेगरी. NT3 कॅटेगरीमधून ज्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन या कॉलेजला झालेलं होतं BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजला, त्या शेवटच्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 1,95,602 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्क होते 391. यावर्षी सुद्धा ज्या NT3 विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 1,95,602च्या जवळपास असेल, म्हणजेच 1,95,602च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजला होऊ शकतं. त्याचसोबत ज्या NT3 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना नीटमध्ये 391 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 391च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं NT3 कॅटेगरीमधून ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीमधून जे शेवटचे ॲडमिशन 2020-21 साली या कॉलेजला झालेलं होतं, त्या शेवटच्या OBC विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 3,27,929. नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 297. यावर्षी सुद्धा ज्या OBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे, त्या OBC विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग 3,27,929च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्याचसोबत ज्या OBC विद्यार्थ्यांचं जे मार्क आहे, नीटचे मार्क हे 297 पेक्षा जास्त असतील किंवा 297च्या जवळपास मार्क असेल अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर EWSचा फुल फॉर्म आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासी विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांचं जे शेवटचं ॲडमिशन या गव्हर्नमेंट कॉलेजला झालेलं होतं BSc नर्सिंगच्या, तर त्या विद्यार्थ्याचं EWSच्या शेवटच्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 3,07,205 आणि नीटमध्ये त्या EWS विद्यार्थ्यांना मार्क होते 310. यावर्षी सुद्धा ज्या EWS विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 3,07,205च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्याचसोबत ज्या EWS विद्यार्थ्यांना नीटमध्ये 310 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 310च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. ओपन कॅटेगरीमधून जर आपण बघितलं तर ओपन कॅटेगरीमधून ज्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन या कॉलेजला झालेलं होतं, त्या शेवटच्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 3,07,020 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 310. तर या वर्षी सुद्धा ज्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 3,07,020च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ओपन कॅटेगरीमधून या कॉलेजला ॲडमिशन होऊ शकतं. त्यासोबत नीटमध्ये ज्या ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 310 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 310च्या जवळपास मार्क असतील अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन या कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर D म्हणजे डिफेन्स कॅटेगरी, ज्या विद्यार्थ्यांचे पालक आजी-माजी सैनिक आहे त्या विद्यार्थ्यांकरिता या D1, D2, D3 कॅटेगरी आहे. D1 कॅटेगरीचा डेटा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. D2 कॅटेगरीमधून जर आपण बघितलं तर ज्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन या गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला झालेलं होतं, त्या शेवटच्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 10,13,058 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 76. यावर्षी सुद्धा ज्या D2 कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 10,13,058च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन D2 कॅटेगरीमधून, डिफेन्स कॅटेगरीमधून या BSc नर्सिंग कॉलेजला होऊ शकतं. त्यानंतर D3 कॅटेगरीचा सुद्धा डेटा या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप, म्हणजे अपंग विद्यार्थ्यांकरिता कोटा. तर अपंग विद्यार्थ्यांमधून जे शेवटचं ॲडमिशन या कॉलेजला झालेलं होतं, त्या शेवटच्या अपंग विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होता 8,35,127 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला मार्क होते 109. तर यावर्षी सुद्धा ज्या अपंग विद्यार्थ्यांना नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 8,35,127च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन, अपंग विद्यार्थ्यांचं ॲडमिशन अपंग कोट्यामध्ये होऊ शकतं या BSc नर्सिंग कॉलेजला. आणि त्यासोबत ज्या फिजिकली हँडिकॅप म्हणजे अपंग विद्यार्थ्यांना यावर्षी नीटमध्ये 109 पेक्षा जास्त मार्क असतील किंवा 109च्या जवळपास मार्क असतील नीटमध्ये, त्या अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा ॲडमिशन अपंग कोट्यामधून होऊ शकतं. तर या पद्धतीने आपण BSc नर्सिंग कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी बघितलेला आहे. तर याच पद्धतीने आपण MBBS, BMS, BHMS असे देखील कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर बघितलेले आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर कॉलेजचे फी स्ट्रक्चर आणि त्याचसोबत कट ऑफ देखील आपण या 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती बघितलेले आहे. त्याची देखील तुम्हाला जर माहितीची आवश्यकता असेल तर ती माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळू शकते.